संकटात स्वामी समर्थ कशा पद्धतीने मदत करतात. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. कधी असं झालंय का, सगळं असूनही मन अगदी रिकामं वाटते. भोवती माणसं आहेत पण तरीही आपण मात्र एकटे आहोत असं वाटतंय का? रात्री उशाला डोळे लावले की मनात प्रश्नच प्रश्न फिरत राहतात. हे संकट कधी संपेल? माझंच आयुष्य असं का? देव माझी परीक्षा का घेतोय? त्या क्षणी कोणालाही काहीही सांगावंसं वाटत नाही, पण मनाच्या आतून एक आर्त हाक निघते, ती म्हणजे स्वामी समर्थ, आता तरी माझी मदत करा. आणि विश्वास ठेवा, ही हाक वाया जात नाही, कारण स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्ताला एकटं सोडत नाहीत. ते दिसत नाहीत, पण संकटात तेच आपला सर्वात मोठा आधार असतात. आज आपण जाणून घेणार आहोत, संकटात स्वामी समर्थ कशा पद्धतीने मदत करतात. हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही, हा व्हिडिओ मनाला धीर देण्यासाठी आहे. आणि कदाचित आज कुणासाठी तरी हा संदेशच स्वामी समर्थांची कृपा असेल. आयुष्य म्हणजे सुखदुःखाचा प्रवास आहे. कोणाच्याही आयुष्यात संकट येणं टाळता येत नाही. कधी आरोग्याचं संकट येतं, कधी आर्थिक अडचणी उभ्या राहतात, तर कधी आपली माणसं दूर जातात आणि माणूस आतून पूर्णपणे एकटा पडतो. अशा वेळी मनात एकच प्रश्न उभा राहतो, देव खरंच आपली मदत करतो का? देव खरंच आहे का? आणि करतो तर कशा पद्धतीने मदत करतो? आज आपण हाच विषय समजून घेणार आहोत. संकटात स्वामी समर्थ कशा पद्धतीने मदत करतात. स्वामी समर्थ कधीही आकाशातून प्रकट होऊन तुमची समस्या एका क्षणात नाहीशी करत नाहीत. त्यांची मदत ही नेहमी सूक्ष्म, शांत आणि आपल्या आयुष्याला दिशा देणारी असते. स्वामी समर्थ आधी आपलं मत सांभाळतात, कारण मन खचलेलं असेल तर उपाय दिसत नाही, मार्ग देखील दिसत नाही आणि आशाही संपून जाते. त्यातील पहिली पद्धत म्हणजे मनाला धीर देणं. जेव्हा माणूस पूर्णपणे तुटतो तेव्हा अचानक मनात एक विचार येतो, सगळं ठीक होईल. हा विचार कुठून येतो? तो विचार आपला नसतो, तो स्वामी समर्थांनी दिलेला धीर असतो. स्वामींची आपल्या भक्ताला मदत करण्याची दुसरी पद्धत, ती म्हणजे योग्य माणसं योग्य वेळी भेटवणं. भक्तांनो, संकटात असताना अचानक कोणीतरी भेटतं, जो ऐकून घेतो, सल्ला देतो किंवा फक्त सोबत उभा राहतो. तो माणूस सामान्य वाटतो, पण तोच स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन आलेला दूत असतो. स्वामींची कृपा करण्याची तिसरी पद्धत म्हणजे चुकीच्या मार्गापासून वाचवणं. कधी कधी आपल्याला वाटतं, हे झालं असतं तर बरं झालं असतं, तो निर्णय घेतला असता तर आयुष्य बदललं असतं. पण मात्र नंतर लक्षात येतं, ते घडलं नाही, हेच आपल्या भल्यासाठी होतं. स्वामी समर्थ आपल्याला न दिसणाऱ्या धोक्यांपासून हळूच वाचवत असतात. स्वामींची पुढची पद्धत आहे, ती म्हणजे संकटातून शिकवण देणं. स्वामी समर्थ कधीही संकट फुकट देत नाहीत. प्रत्येक अडचणीमागे एक मोठा धडा असतो. तो धडा शिकल्याशिवाय संकट पूर्णपणे संपत नाही. पुढची पद्धत म्हणजे वेळेचं महत्त्व शिकवणं. स्वामी आपल्या भक्ताला वेळेचं महत्त्व शिकवतात आणि नंतरच संकट देतात. आपण देवाला म्हणतो, आता लगेच मदत कर, पण स्वामी म्हणतात, योग्य वेळेची वाट पहा, कारण वेळेआधी मिळालेलं सुख आपल्याला कृतज्ञ बनवत नाही आणि वेळेवर मिळालेलं सुख आयुष्य बदलून टाकतं आणि त्या वेळेची आपल्याला किंमत राहते किंवा त्या सुखाची आपल्याला किंमत राहते. पुढची पद्धत म्हणजे आतून मजबूत बनवणं. स्वामी समर्थ संकट दूर करण्यापेक्षा माणूस मजबूत करतात, कारण मजबूत माणूस पुढे येणाऱ्या संकटांना घाबरत नाही. पुढची पद्धत म्हणजे स्वामी आपल्या भक्तांची श्रद्धा वाढवतात. संकटात असताना जर तुम्ही स्वामी समर्थांना मनापासून आठवलंत, तर तुमची श्रद्धा अजून खोल होते. हीच श्रद्धा पुढच्या आयुष्यात तुमची सर्वात मोठी ताकद बनते. पुढची पद्धत, स्वामी आपल्या भक्ताला अहंकार दूर करणं ही पद्धत शिकवतात. संकट माणसाला नम्र बनवतं आणि नम्रता देवाला सर्वात प्रिय असते. स्वामी समर्थ अहंकार गळून पडल्यावरच खरी कृपा करतात. पुढची पद्धत म्हणजे एकटेपणाची जाणीव होऊ न देणे. कधी कधी वाटतं कोणीच नाही आपलं, पण मन शांत करून पहा, तुम्हाला नक्की जाणवेल
कोणीतरी तुमच्यासोबत आहे. तो कोणी स्वामी समर्थ असतात बरं का. 10वी पद्धत म्हणजे नकारात्मक विचार थांबवणं. आपल्या मनात सतत निगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार येत राहतात. स्वामी पहिलं त्यावर कंट्रोल करतात. आपलं मन शुद्ध, निर्मळ करतात आणि सकारात्मक विचार आपल्याला यायला चालू होतात. संकटात वाईट विचार जास्त येतात. स्वामी समर्थ हळूहळू ते विचार कमी करतात आणि आशेचा किरण दाखवतात. स्वामी समर्थ कधीच मी मदत केली असं सांगत नाहीत, पण आयुष्य हळूहळू रुळावर येतं. ती तर स्वामींची खरी कृपा असते आणि तेव्हा आपल्याला उमगतं, ही कुणाची तरी कृपा आहे. जर आज तुम्ही संकटात असाल तर अजिबात घाबरू नका. स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत, शिक्षा देत नाहीत. धीर ठेवा, श्रद्धा ठेवा आणि मनापासून म्हणा, स्वामी समर्थ माझ्यावर कृपा ठेवा. संकट कायमचं राहत नाही, पण त्यातून मिळणारी शिकवण ही सर्वात महत्त्वाची असते. आयुष्यभराची सोबत असते. स्वामी आपल्याला दिसत नाहीत, पण प्रत्येक पावलावर ते तुमच्यासोबत असतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही संकटात असाल आणि त्या क्षणी हा तुम्हाला व्हिडिओ भेटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच पुढच्या धीर देणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.